आणि आता सुपरफास्ट 50 मधून घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। लातूर जिल्ह्यातल्या मसलगा प्रकल्पाचे 6 दरवाजे उघडले। मसलगा प्रकल्प 100% भरल्याने 16 नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग। जायकवाडी धरण 95.49% भरलाय। धरणाच्या उजव्या कालव्यामधून माजलगाव धरणाकरिता 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग, तर पाणीसाठा वाढल्यामुळे मराठवाड्याला दिलासा। चाळीसगावचे मन्याड धरण 48% भरलंय। चाळीसगाव तालुक्यामधील 22हून अधिक गावांना धरणामधून सिंचनाचा तसंच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुरवठा। चाळीसगावच्या गिरणा धरणामधून गिरणा नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू झालाय। गिरणा नदीवरील बंधारा ओव्हरफ्लो झाला, तर परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासह तसंच सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय। परभणीतील एलदरी जलाशय 69% भरलाय। परभणी, हिंगोली आणि नांदेडकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला। नाशिकमध्ये तिसऱ्या दिवशी गोदावरी नदी परिसरात पाणी वाढलंय। पाणी वाढल्यामुळे गोदावरी नदीमध्ये कार अडकली। अग्निशमक दलानं रेस्क्यू ऑपरेशन राबवत कार पाण्याबाहेर काढली आहे। जळगावच्या भुसावळ वरणगाव परिसरामध्ये नियोजनाअभावी पाणी टंचाई, नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती। प्रशासनानं पाण्याचा प्रश्न सोडवावा, नागरिकांची मागणी। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील उमरडमध्ये विद्यार्थ्याचा ओढ्याच्या पाण्यामध्ये प्रवास, तर पूल तयार करण्याची नागरिकांची मागणी। गणेशोत्सवानिमित्त जळगावच्या केळीला मागणी वाढलेली आहे। केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। बीडच्या माजलगाव तालुक्यातील चाहूर तांड्यात मुसळधार पावसानं नदीवरील पूल वाहून गेला। पूल वाहून गेल्यानं नागरिकांचे हाल। पुणे सातारा घाटमाथ्यावर तर संपूर्ण विदर्भाला मुसळधार पावसाचा इशारा। पुढील 2 दिवस पाऊस, हवामान खात्याचा इशारा। नाशिक जिल्ह्याला आज आणि उद्या येलो अलर्ट जारी, तर जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा। जवळपास सर्व धरणं 90% भरलेली आहेत। जळगाव जिल्हा कारागृहामधून 22 कैद्यांची नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमधील कारागृहांमध्ये रवानगी। 10 कैदी नाशिक कारागृहात, तर 12 कैदी संभाजीनगरातील कारागृहात। उत्तर प्रदेशमधील नमामि गंगेच्या धर्तीवर नाशिकमध्ये नमामि गोदावरी प्रकल्प, तर पर्यावरण संवर्धनासह प्रदूषणमुक्तीचा सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याच्या सूचना। शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित। मंत्रालयामध्ये 11 सप्टेंबरला अजितदादांच्या उपस्थितीमध्ये बैठक। तोडगा न निघाल्यास 12 सप्टेंबरला पुन्हा आंदोलन करण्याचा तुपकरांचा इशारा। संभाजीराजे कळू शेट्टींचा एकत्रित ओला दुष्काळ पाहणी दौरा। उद्या तिघांचा एकत्रित नांदेड आणि परभणीत पाहणी दौरा। राज्यात विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीची चाचपणी, तर तिसरी आघाडी जरांगेंना युतीसाठी प्रस्ताव देणार, सूत्रांची माहिती। तासगाव कवठे महाकाळमध्ये अजित घोरपडे, सरकारशिवाय पर्याय नाही। काँग्रेस खासदार विशाल पाटलांच्या वक्तव्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा। तासगाव कवठे महाकाळमध्ये सध्या पवार गटाच्या सुमन पाटील या आमदार आहेत। शेतकरी नेते आणि माजी आमदार शंकर धोंडगेंनी मनोज जरांगेंची घेतली भेट। दोघांमध्ये तब्बल 1.5 तास चर्चा। वर्धा जिल्ह्यात काँग्रेस नेते अभ्युदय मेघेंकडून मनसेची विधानसभेची माफरकरा तयारी सुरू आहे, तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन। छत्रपती संभाजीनगर विभागामधून गणेशोत्सवानिमित्त कोकणात 245 बस पाठवल्यानं शहरातील प्रवाशांचे हाल। सलगच्या सुट्ट्या आल्यानंच स्थानकांवर प्रवाशांची गर्दी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 8,500 माता आर्थिक लाभापासून वंचित आहेत, तर प्रधानमंत्री मातृवंदन योजनेची हुलकावणी। गडचिरोलीतील वडसा चांदो फोर्ट या रेल्वे खासदार नामदेव किरसान यांनी हिरवा झेंडा दाखवलाय। कोरोना काळामध्ये बंद झालेली गोंदिया रेल्वे पूर्ववत सुरू झाली। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। रविवारची सुट्टी असल्यानं भाविकांची सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडळात दर्शनासाठी गर्दी। मुंबईतील लालबागच्या राजाच्या पहिल्या दिवसाच्या दानपेट्या उघडल्या। गणेश भक्तांकडून पहिल्याच दिवशी भरभरून दान। 1.5 दिवसांच्या गणपतीचं आज विसर्जन होणार। मुंबईतील समुद्रकिनारी आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देणार। 1.5 दिवसाच्या गणेशाला निरोप देण्यासाठी पुणे महापालिका सज्ज। शहरातील 17 घाटांवर विसर्जन उपलब्ध। नागपुरात 1.5 दिवसाच्या गणपती विसर्जनाची तयारी। शहराच्या वेगवेगळ्या भागात महापालिकेनं बनवले कृत्रिम तलाव।
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती इथं महामंडळाकडून अथर्व शीर्ष पठण. पहाटेपासूनच गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. मुंबईच्या भायखळ्यात मुलींवरील अत्याचाराच्या विरोधात देखावा. ओमकार तांदळेकर यांनी साकारलाय गणपतीसमोर देखावा. धाराशिव जिल्ह्यात 1400 सार्वजनिक गणेश मंडळांनी केली बाप्पाची प्राणप्रतिष्ठा, तर शहरात 30,000 घरांमध्ये गणराया विराजमान. वर्ध्याच्या सावंगीमध्ये मोठ्या उत्साहात गणरायाची स्थापना. गणेशोत्सवानिमित्त ज्ञान विज्ञान आरोग्य प्रदर्शनाद्वारे जनजागृती. जळगावच्या चाळीसगावमध्ये गणेशोत्सवानिमित्त अयोध्येमधील राम मंदिराचा देखावा, तर 6,000 थर्माकोलपासून अयोध्या येथील मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. सांगलीच्या जत तालुक्यात एक गाव एक गणपती उपक्रम. 14 वर्षांपासून तालुक्यात उपक्रम सुरू. बीडमध्ये गणेशोत्सवाच्या काळात शांतता राखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क. केज शहरातून रूट मार्च काढत शांततेत आवाहन.